मित्र नमस्कार मित्रांनो, काल आपण आरबीआयचे मौद्रिक धोरण, आरबीआयची मॉनिटरी पॉलिसी आपण सगळी काय घेतली, संपूर्ण घेतली. त्याच्यामध्ये आपण काय काय बघितलं काल. CRR झालं, SLR झालं, परत रेपो ऑपरेशन कसं आहे, बँक दर काय आहे, आणखी काय ओपन मार्केट ऑपरेशन, खुल्या बाजारातील व्यवहार, ह्या सगळ्या गोष्टी काय केल्या काल आपण डिटेलमध्ये एकदम विस्तृतपणे बघितलेल्या आहेत. आरबीआयची मॉनिटरी पॉलिसी, मग आता बघा तुम्हाला काय आठवतंय का, आरबीआयच्या मॉनिटरी पॉलिसीमध्ये आरबीआयचे किती 2 टूल असतात. पहिलं टूल कोणतं आरबीआयचं, क्वांटिटेटिव्ह, आणि दुसरं क्वालिटेटिव्ह. आता क्वांटिटेटिव्ह टूलमध्ये आपण काय बघितलं, क्वांटिटेटिव्ह साधन आहे त्याच्यामध्ये आपण काय बघितलं, CRR. जर महागाई असेल तर काय होईल CRR, आणि उतार असेल तर काय होईल बघा SLR काय, महागाई असेल तर काय होईल आणि उतार असेल तर काय होईल. परत आणखी काय आपण बघितलं, रेपो असेल, ओपन मार्केट ऑपरेशन असेल, MSS असेल. आठवतंय का बघा तुम्हाला सगळ्या या गोष्टी. नंतर आणखी दुसऱ्या कोणत्या गोष्टी बघितल्या आपण, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी म्हणजे काय, मोरल सॉशन, डायरेक्ट ॲक्शन, लोन टू व्हॅल्यू, कंझ्युमर क्रेडिट कंट्रोल, आणखी PSL सेक्टर, PSL कोटा किती आहे बँकिंगसाठी, 40% ठेवलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण काय केल्या एकदम डिटेलमध्ये काल बघितलेल्या आहेत. ह्या सगळ्या गोष्टींचा एकदा काय करा, रिवाईज करा. आणि नंतर आरबीआयची बाय मंथली मॉनिटरी पॉलिसी, दर 2 महिन्याला जी आरबीआय बाय मंथली पॉलिटरी अपडेट करते, या सगळ्या गोष्टी आपण हे केलेल्या आहेत. तर आता काय कमेंट बी आल्या मला की सर तुम्ही लेक्चर सिरीज पूर्ण करणार. ओके ठीक आहे, ही लेक्चर सिरीज काय आपली पूर्ण होईल. तुमच्या जर काही क्वेरी वगैरे असतील, शंका असतील तर त्या सुद्धा तुम्ही काय करू शकता, कमेंट बॉक्समध्ये खाली अपडेट करू शकता, तुम्ही टाकू शकता तुमच्या शंका. नंतर येणाऱ्या नेक्स्ट लेक्चरमध्ये तुमच्या त्या क्वेरीचं संख्येचं काय केलं जाईल, निरसन केलं जाईल. आज आपण जाणार आहे तो टॉपिक म्हणजे आपला सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक, जो बँकिंगची संरचना. बँकिंगची संरचना समजून घ्यायची आपल्याला. आरबीआय आणि भारतीय बँकिंग संरचना कशा प्रकारे आहे हे. आता पहिल्यांदा आपण काल बघितलं ज्यावेळेस बघितलं की आरबीआय काय करतं, आरबीआयची कार्य काय आपण बघितली होती काल. आरबीआय सांगितलं एकदा एक प्रकारे बँकेवर काय करतं, देखरेख वगैरे ठेवण्याचं काम करतं. आता बँकिंग संरचना समजून घेण्यासाठी आपल्याला बँकिंगचं पहिल्यांदा एक पाहिजे, आर्थिक मध्यस्थता. वेगवेगळ्या ज्या गोष्टी आर्थिक मध्यस्थता करणारे. आता ह्याच्यात एक कन्सेप्ट समजून घ्यायचा आहे. तुम्हाला जमीन पाहिजे असेल, लँड, एखादा उद्योग सुरू करण्यासाठी काय लागतं, फॅक्टर ऑफ प्रोडक्शन, लँड लागतं तुम्हाला. आणखी दुसऱ्या काही गोष्टी लागतात तुम्हाला, कॅपिटल लागतं, भांडवल लागतं, भांडवल झालं, लेबर लागते, आणि ह्या बाकी भरपूर अशा गोष्टी लागतात तुम्हाला. मग ह्याच्यासाठी तुम्हाला काय लागेल, जवळ पैसा लागेल. म्हणजे इकडं झालं फॅक्टर ऑफ प्रोडक्शन लँडसाठी, मग लँड घ्यायचं असेल तर तुम्हाला रेंटमध्ये घ्यावं लागेल. परत आणखी भांडवल घ्यायचं असेल तर पैसा लागेल, परत लेबर घ्यायचं असेल. मग ह्याच्या सगळ्या गोष्टी ज्या इकॉनॉमीमध्ये ज्या ॲक्टिव्हिटी घडतात, डेली ॲक्टिव्हिटी, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कुणी ना कुणीतरी काय पाहिजे, आर्थिक मध्यस्थता करणारं पाहिजे. आणि हेच आर्थिक मध्यस्थता करण्याचं काम करतं बँकिंग सिस्टम. ही बँकिंग सिस्टम पूर्णपणे ह्या इकॉनॉमीमध्ये संपूर्णपणे आर्थिक मध्यस्थता करण्याचं काम करतं. आता बघा ह्याच्यामध्ये लक्ष द्या. आर्थिक मध्यस्थता करणारे 2 आहेत इकॉनॉमीमध्ये. पहिली गोष्ट बँक, आर्थिक मध्यस्थता करणारे बँक बी आहेत, आणि दुसरे आहेत म्हणजे नॉन बँक. बँकिंगमध्ये 2 प्रकार पडतात. पहिला आहे व्यापारी बँका, आणि दुसरा आहे कोऑपरेटिव्ह किंवा सहकारी बँका आपण त्यांना म्हणतो. नंतर बघा व्यापारी बँकामध्ये 3 प्रकार. एक सार्वजनिक क्षेत्रातील, खाजगी क्षेत्रातील बँका, आणि तिसरा प्रकार जो आहे तो म्हणजे विदेशी बँका. ह्याच्यामध्ये बी आणखी डिफरन्शियल बँका असतात. डिफरन्शियल म्हणजे ह्याच्यापेक्षा थोडक्यात वेगळे असतात. हे सगळं आपल्याला डिटेलमध्ये आज घ्यायचं आहे. डिफरन्शियल बँकांमध्ये आपल्याला जे बघायचं आहे त्याच्यामध्ये RRB, लोकल एरिया बँक, स्मॉल फायनान्स बँक, आणि पेमेंट बँका. नंतर कोऑपरेटिव्हमध्ये बी 2 प्रकार पडतात. ते नंतर आपण ज्यावेळेस कोऑपरेटिव्ह बघू त्यावेळेस कोऑपरेटिव्हमध्ये कोणते प्रकार वगैरे पडतात ते मी सांगेल. नॉन बँकमध्ये या कोणाकोणाचा समावेश होतो, आयफाय 4 आहेत, एक्झिम, नाबार्ड, सिडबी आणि NHB. हे बी आपण त्यावेळेस घेणार आहोत, ऑल इंडिया फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. नंतर दुसरं प्रायमरी डीलर असतात, आणि तिसरं गोष्ट म्हणजे NBFC.
जसं गोल्ड लोन कंपनी आला, आता मुद्रा ही एक कशी आहे की NBFCच आहे. अशा प्रकारे आर्थिक मध्यस्था इकॉनॉमीमध्ये ज्या ॲक्टिव्हिटी होत्या संपूर्ण त्याच्यामध्ये दोन गोष्टी, दोन आर्थिक मध्यस्था करणारे असतात फॅक्टर. एक म्हणजे बँक आणि दुसरं म्हणजे काय नॉन बँक. बँकमध्ये कोण येतात? व्यापारी बँका येतात. व्यापारी बँकामध्ये सार्वजनिक क्षेत्रात असतील, खाजगी असतील, विदेशी बँका असतील. परत डिफरन्शियल बँका याच्यामध्ये येतात दुसरे RRB, लोकल एरिया बँक, स्मॉल फायनान्स बँक आणि पेमेंट बँका. नंतर कोऑपरेटिव्ह येतात. कोऑपरेटिव्ह नंतर नॉन बँकमध्ये कोणत्या? ऑल इंडिया फायनान्शियल इन्स्टिट्यूशन झाल्या, प्रायमरी डीलर झाले, NBFC झाल्या. हे सगळे काय करतात? आर्थिक मध्यस्थता करण्याचं काम करतात इकॉनॉमीमध्ये एक प्रकारे. आता बँक, परंतु ह्या बँकिंगवर सगळ्यावर रेग्युलेशन करणारं कोणी ना कोणीतरी पाहिजे. मग ह्या सगळ्यावर रेग्युलेशन कोण करतं? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, जिला आपण काय म्हणतो? बँकेची बँक आहे. मग ह्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया विषयी आपण थोडक्यात काय करू, हिची हिस्ट्री कशी आहे, काय आहे हे थोडक्यात आपण काय करू घेऊ पहिल्यांदा, आणि नंतर आपण काय करू प्रत्येक बँक जी आहे ती डिटेलमध्ये, सार्वजनिक क्षेत्रातील बँका असतील, खाजगी क्षेत्रातील बँका असतील, विदेश क्षेत्रातील बँका असतील, RRB असतील, लोकल एरिया बँक असतील, स्मॉल फायनान्स बँक असतील, पेमेंट बँक असतील. आता पेमेंट बँक सध्याला आणि स्मॉल फायनान्स बँकमध्ये 2015 सुमारास आलेले आहेत. मग ह्या सगळ्या आपल्याला काय करायच्या डिटेलमध्ये बघायच्या आहेत. आता नमस्कार मित्रांनो, मी काय सांगितलं होतं? RBI, बँकांची बँक कोण? RBI. मग आता हे RBI विषयी आपण पहिल्यांदा आपल्याला RBI ची काय माहिती पाहिजे? कार्य. तसे मी काल तुम्हाला RBI ची कार्य सांगितली होती. RBI ची कार्य कोणकोणती आहेत? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची कार्य कोणकोणते आहेत? मी काल तुम्हाला सांगितली होती. रिझर्व्ह बँक काय करतं? कंट्रोलर करतं. कंट्रोलरचं एक प्रकारे काम करतं. कंट्रोलर कशाचं काम करतं? मनी सप्लाय, पैशाचा जो पुरवठा आहे, पैशाचा जो पुरवठा केला जातो त्याचं काय करतं? एक प्रकारे कंट्रोलरचं काम करतं. दुसरी गोष्ट काय आहे? कंट्रोलरचंच काम करतं, पण कशाचं काम करतं? जे विदेशी विनिमय होतं, विदेशी चलन रुपीचं डॉलरमध्ये असेल, ह्याचं जे विनिमय होतं, फेमा ॲक्ट आहे त्याच्या संदर्भात. मग ह्याच्या सहाय्याने काय करतं? विदेशी विनिमयासंदर्भात बी काय करतं? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काय करतं? एक प्रकारे कंट्रोल करतं. तिसरं फंक्शन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं नियमन करण्याचं काम करतं. मग नियमन कुणावर करतं? बँक असतील, NBFC असतील किंवा इतर काही गोष्टी असतील, इतर ह्यांच्यावर नियमन करण्याचं काम करतं. तर परत चौथी गोष्ट, चौथ्या ह्याच्यामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कंट्रोलर बी आहे, नियमन बी करण्याचं काम करतं. नंतर आणखी काय म्हणतो आपण? बँक आहे. काय आहे? बँकेची काय आहे? बँक म्हणून ही काय करतं? कार्य करतं. बँकेची बँक. परत ही गव्हर्नमेंटची बँक म्हणून सुद्धा काय करतं? कार्य करतं. सरकारची बँक म्हणून सुद्धा ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कार्य करतं. म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची महत्त्वाची कार्य काय आहेत? इतर आणखी तिची मिसलेनियस काय असतील ते बी कार्य तिचे आहेत. मग पण मेन जे कार्य आहेत, फंक्शन आहे तिचे, कंट्रोल कशाचा? पैशाचा पुरवठा करण्यासाठी. परत कंट्रोलर कशाचं? विदेशी विनिमयाचं आलं. नियमन कशाचं करतं? बँक, NBFC यांचं सगळ्यांचं नियमन करण्याचं काम करतं. परत बँकेची बँक म्हणून बी काय करतं? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कार्य करतं. परत गव्हर्नमेंट ची बँक म्हणून बी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काय करतं? कार्य करतं. म्हणजे ही जी आहे ती RBI ची ही महत्त्वाची कार्य आहेत. RBI काय करतं? आता ही RBI ची महत्त्वाची कार्य झाली. मग आता RBI ची सुरुवात कशा प्रकारे झाली? RBI म्हणजे काय? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणतो आपण. RBI ची स्थापना कधी झाली? तिची सुरुवात काय? हिस्ट्री काय आहे RBI ची? हे आपल्याला काय करायचं? समजून घ्यायचं. आता हे समजून घेत असताना पहिल्यांदा बघा, एक बँकिंग सिस्टम भारतामध्ये पहिली होतीच, परंतु बँकिंगवर रेग्युलेशन करण्याला पहिल्यांदा ब्रिटिश सरकारने कायदा बनवला होता. 1913 ला कंपनीचा कायदा आला. मग ह्या 1913च्या कंपनीच्या कायद्यानुसार बँकिंग सिस्टमवर जेवढी बँकिंग सिस्टम आहे त्याच्यावर रेग्युलेशन, म्हणजे बँकिंग कुणाला नवीन सुरू करायचं असेल, रजिस्ट्रेशन करायचं असेल, तरी ह्या 1913च्या कायद्यानुसार, या कंपनीच्या कायद्यानुसार काय केलं जायचं? रजिस्ट्रेशन वगैरे केलं जायचं. परंतु ह्या कंपनीच्या कायद्यामध्ये कसे सगळ्या बँकिंग सिस्टम, सगळ्या बँक काय केल्या जात नव्हत्या? कव्हर केल्या जात नव्हत्या. मग नंतर 1926 ला एक हिल्टन यंग कमिशन बसवण्यात आली. हिल्टन यंग कमिशन बसवण्यात आली 1926 ला. ह्या हिल्टन यंग कमिशनने सांगितलं की भारतामध्ये बँकिंग सिस्टीमवर रेग्युलेशन करण्यासाठी, बघा ह्या हिल्टन यंग कमिशनने सांगितलं भारतामध्ये बँकिंग सिस्टमवर रेग्युलेशन करण्यासाठी कोणती ना कोणती एक सेंट्रल बँकची काय आहे? गरज आहे. कधी सांगितलं? 1926 ला. परंतु त्यावेळेस ब्रिटिश सरकारने एवढं सिरियस घेतलं नाही, आणि ब्रिटिश सरकारने सिरियस घेतलं नाही, आणि नंतर 1929 चा त्याचा परिणाम झाला. अमेरिकेमध्ये ग्रेट डिप्रेशन आलं. खूप मोठी अशी मंदी आली एक प्रकारे अमेरिकेमध्ये, आणि ह्याचा परिणाम हा जगाच्या इकॉनॉमीवर, संपूर्ण जगाच्या, जसं बघा इथं आता ह्या साईडला अमेरिका आहे, इथं युरोप आहे, इथं काय आहे? इंडिया आहे. मग आता काही रॉ मटेरियल युरोपमधून कुठं जातो?
अमेरिकेमध्ये जात होतं, परत युरोपला कुठून रॉ मटेरियल जात होतं, भारतातून जात होतं. म्हणजे हिथल्या इंडस्ट्रीमध्ये, अमेरिकन इंडस्ट्रीमध्ये किंवा अमेरिकेमध्ये काय झालं, ग्रेट डिप्रेशन आलं आणि ह्याचा परिणाम काय झाला, युरोपियन बँकांवर झाला. युरोपियन बँकांवर जसा झाला तसा भारतीय बँकांवर सुद्धा झाला. म्हणजे हिथल्या जवळजवळ भरपूर अशा बँक काय होत्या, कोलॅप्स झाल्या आणि ह्या सगळ्या जवळजवळ भरपूर बँक कोलॅप्स झाल्यामुळं परत ब्रिटिश गव्हर्नमेंटला वाटलं की भारतामध्ये कोणती ना कोणती सेंट्रल बँक स्थापन करणं काय आहे, गरजेचं आहे. आणि ह्याच्यातूनच मग 1934ला काय आला, आरबीआयचा कायदा आणण्यात आला. मग भारतामध्ये कोणती बँक स्थापन करायची, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्थापन करायची असं ठरवण्यात आलं. आणि 1934ला ज्यावेळेस आरबीआयचा कायदा आला, मग 1 एप्रिल 1935 पासून काय झाली, आरबीआय तिचं कार्य काय करायला लागली का, म्हणजे कार्य एक प्रकारे आरबीआयचं काय झालं, सुरू झालं. कधीपासून, 1 एप्रिल 1935. मग 1 एप्रिल 1935 पासून काय झाले, आरबीआय कार्यरत झाले. आरबीआयचं काय झालं, कार्य सुरू झालं. आता 1 एप्रिल 1935 पासून आरबीआयचं कार्य सुरू झाल्यानंतर जुलै 1935 मध्ये आरबीआयची दुसरी अनुसूची आली. आता आपण म्हणतो दुसऱ्या अनुसूचीमध्ये काय केला जातो, बँकांचा समावेश केला जातो. पण दुसऱ्या अनुसूचीमध्ये बँकांचा समावेश कशा प्रकारे केला जातो बघा. दुसऱ्या अनुसूचीमध्ये एक प्रकारे कोणतीही कंपनी, पहिल्यांदा एक कन्सेप्ट लक्षात घ्या, कोणतीही कंपनी सुरू करायची असेल तर तुम्ही 2 प्रकारे पैसा आणू शकता. एक म्हणजे तुमचं काय, बॉन्ड मार्केट, आणि दुसरं आहे ते म्हणजे शेअर मार्केटच्या सहाय्याने आणू शकता. शेअर मार्केटमध्ये काय केलं जातं, शेअर इश्यू केले जातात. हे शेअर जर तुम्ही विकत घेतलं या कंपनीचं, तर तुम्हाला त्या कंपनीला झालेल्या नफ्यानुसार त्या शेअरमध्ये काय मिळणार, भागीदारी मिळणार. आणि जर तुम्ही कंपनीचं बॉन्ड विकत घेतलं तर तुम्हाला काय मिळणार, त्याच्यावर व्याज मिळणार. मग असं कंपनी सुरू करायची असेल तर तिला सांगितलं जातं तुमच्याजवळ एवढं भांडवल पाहिजे, ऑलरेडी काय पाहिजे, ठराविक काय पाहिजे, भांडवल पाहिजे. तसंच बँक सुरू करायसाठी बँकेला काय सांगितलं जातं, ठराविक काय करायचं, तुम्ही शेअरच्या माध्यमातून एवढं आणा, बॉन्डच्या माध्यमातून एवढं, असं इंटरनल काय डिफरन्शिएशन वगैरे असतं. मग आता हे झालं, तुम्ही मग शेअर विकून, सपोज सांगितलेलं असेल, एखाद्या बँकेला सांगितलं असेल तुमच्याजवळ किती, 500 करोड रुपये काय पाहिजे, भांडवल पाहिजे, आणि 500 करोड रुपये भांडवल पाहिजे. पण त्याच्यामध्ये तुमचं शेअर म्हणजे कमीत कमी तुम्हाला बँक सुरू करण्यासाठी 500 करोड लगेच बँक आणू शकत नाही. पण पेडअप कॅपिटल आपण म्हणतो त्याला, पेडअप कॅपिटल म्हणजे तुमचं ॲटलिस्ट कमीत कमी किती, 5 लाखाचं शेअर तरी काय झालं पाहिजे, विकलं गेलं पाहिजे. आणि 5 लाखाचं तरी तुमच्याजवळ काय पाहिजे, भांडवल पाहिजे. आणि अशी बँक आणि प्लस रिझर्व्ह, त्या बँकेजवळचा रिझर्व्ह आणि पेडअप कॅपिटल मिळून किती पाहिजे, भांडवल किती पाहिजे, 5 लाख रुपये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती डिपॉझिटरच्या हिताचं रक्षण करणारी बँक हवी. डिपॉझिटरच्या हिताचं रक्षण केलं पाहिजे. आणि जर त्या बँकेने डिपॉझिटरच्या हिताचं रक्षण प्लस त्या बँकेचं पेडअप कॅपिटल प्लस रिझर्व्ह 5 लाख रुपये असेल तर त्या बँकेचा समावेश आरबीआयच्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये केला जातो. आणि ज्यावेळेस आरबीआयच्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये केला जातो, जी बँक आरबीआयच्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये तिला CRRची रक्कम आहे ती कुणाजवळ ठेवावी लागते, आरबीआय जवळ ठेवावी लागते. आणि ज्या बँकेचा आरबीआयच्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये समावेश नाही त्यांना जी CRRची रक्कम आहे ती बँक काय करतात, स्वतःजवळच ठेवतात. म्हणजेच अशा बँकांना काय म्हटल्या जातात, अनुसूचित बँका. अनुसूचित बँका म्हटलं जातं. ज्या बँकांचा दुसऱ्या अनुसूचीमध्ये समावेश केला आहे अशा बँकांना एक प्रकारे आपण काय म्हणतो, अनुसूचित बँका असं म्हणतो. ही झाली आरबीआयची दुसरी अनुसूची. कधी, जुलै 1935ला आणण्यात आली. नंतर 1943 ते 49 ह्या कालावधीमध्ये आरबीआयचे पहिले गव्हर्नर कोण, सर ऑस्बर्न स्मिथ. लक्षात असू द्या, आरबीआयचे पहिले गव्हर्नर सर ऑस्बर्न स्मिथ हे आरबीआयचे काय होते, पहिले गव्हर्नर होते. आणि आरबीआयचे पहिले भारतीय गव्हर्नर CD देशमुख. दुसरं महायुद्ध झालं. दुसऱ्या महायुद्धानंतर एक ब्रेटन वूड कॉन्फरन्स घेण्यात आली होती USA मध्ये. आणि ही कॉन्फरन्स ज्यावेळेस घेतली त्याच्यातून वर्ल्ड बँक, IMF यांचा काय झाला होता, उदय झाला होता, जसं WTO असेल. मग ही CD देशमुख त्यावेळेस सुद्धा त्यांनी काय केलं होतं, तिथं पार्टिसिपेट केलं होतं. हे भारताचे दुसरे फायनान्स मिनिस्टर सुद्धा CD देशमुख राहिलेले आहेत. 1943 ते 49 या कालावधीमध्ये CD देशमुख हे काय होते, आरबीआयचे पहिले भारतीय गव्हर्नर म्हणून कार्यरत होते. नंतर 1948च्या सुमारास हा कायदा आला, आरबीआय ट्रान्सफर ऑफ ओनरशिप ऍक्ट.
हां, एक गोष्ट बघा मी सांगायचं राहिलो, ज्यावेळेस RBIची स्थापना झाली त्यावेळेस RBI ही सरकारी मालकीची नव्हती, एक प्रकारे कशी होती, खाजगी बँक होती किंवा खाजगी क्षेत्रामध्ये काय करत होते, कार्य करत होते. म्हणजे तिचं जे शेअर होतं ते सरकारचे फक्त किती 4 पॉईंट, ब्रिटिश गव्हर्नमेंटचे त्याच्यामध्ये शेअर RBI मध्ये फक्त 4.4% होते आणि इतर जे शेअर होते ते सगळे खाजगी क्षेत्रातले होते. मग ज्या वेळेस RBI ट्रान्सफर ऑफ ओनरशिप ऍक्ट आणला आणि जे 1948ला त्यावेळेस जे खाजगी क्षेत्रातील जेवढे शेअर होते ते सगळे काय करण्यात आले, गव्हर्नमेंटला काय करण्यात आले, भारत सरकारला स्वातंत्र्यानंतर काय करण्यात आले, ट्रान्सफर करण्यात आले. आणि एक प्रकारे 1935चा जो 1934चा जो कायदा होता, RBIचा कायदा कधीचा 1934चा, ह्या कायद्यानुसार RBIला काय करण्यात आली नव्हती, जास्तीत जास्त पॉवर देण्यात आली नव्हती. परंतु मग 1949ला कायदा आणला बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट किंवा बँकिंग विनिमय कायदा. बँकिंग विनिमय कायदा आणि ह्या कायद्यानुसार RBIची काय करण्यात आली, पॉवर एक प्रकारे जी आहे ती RBIला काय करण्यात आली, जास्तीत जास्त काय करण्यात आली, पॉवर देण्यात आली ह्या बँकिंग विनिमय कायद्यानुसार. आणि RBIची पॉवर वाढवण्यात आली. म्हणजे RBIला जास्तीत जास्त काय करण्यात आली, पहिलं RBI फाटके कपडे घालून फिरत असेल तर आता थोडेसे त्यांना नवीन कपडे, म्हणजे एक प्रकारे RBIची सत्ता काय केली, म्हणजे ही वाढवली. आता बँकिंग विनिमय कायदा आला आणि SLR, हा SLR लागू केला जातो तो कोणत्या कायद्यानुसार केला जातो, बँकिंग विनिमय कायद्यानुसार. जो CRR आपण लागू करतो, आपण बघितलं मागच्या लेक्चरला, हा CRR कोणत्या कायद्यानुसार लागू केला जातो, RBIचा कायदा 1934 नुसार. अशा प्रकारे ही एक प्रकार थोडक्यात काय झाली, RBIची हिस्ट्री झाली. नंतर पुढे बी थोड्याफार छोट्या मोठ्या काय गेल्या घडामोडी होत गेल्या. आता RBI 1949, आता RBIचा एक सेंट्रल बोर्ड असतो बघा. परत RBIने ब्रह्मदेशाचे काही थोडे दिवस काम केलेलं आहे. परत पाकिस्तानचं देखील RBIने काय केलेलं आहे, थोड्या दिवस काम केलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, RBIचं सेंट्रल बोर्ड, आपण म्हणतो नियामक मंडळ एक RBIचं असतं, सेंट्रल बोर्ड असतो. हा सेंट्रल बोर्ड म्हणजे काय, RBIचा सेंट्रल बोर्ड. आता हे सेंट्रल बोर्डमध्ये दोन असतात. एक असतात ते म्हणजे गव्हर्नमेंटच्या साईड, आपलं RBIच्या साईडनं जे डायरेक्टर असतात ते असतात, जे ऑफिशियल असतात, आणि गव्हर्नमेंट साईडनं काय डायरेक्टर असतात जे नॉन ऑफिशियल असतात. गव्हर्नमेंट साईडनं RBIच्या साईडनं असतो तो RBIचा गव्हर्नर, सध्याला कोण आहे, शक्तिकांता दास. नंतर RBIच्या साईडनं असतात 4 डेप्युटी गव्हर्नर RBIचे. हे झालं RBIच्या साईडनं. आणि गव्हर्नमेंट ह्याच्या इथं गव्हर्नमेंटच्या म्हणजे इथं गव्हर्नमेंट डायरेक्टर म्हणू शकत नाही, असं डायरेक्टली आपण करू शकत नाही, पण इथं डायरेक्टर असतात ते कसे असतात, नॉन ऑफिशियल असतात एक प्रकार. नॉन ऑफिशियल म्हटलं ते चालेल. आणि इथं नॉन ऑफिशियलमध्ये आणि हे जे असतात ते ऑफिशियल असतात, म्हणजे तिथं पदसिद्ध त्यांचा कारभार असतो. आता नॉन ऑफिशियलमध्ये 2 असतात ते गव्हर्नमेंटचे डायरेक्टर असतात, 10 असतात ते गव्हर्नमेंटने सरकारने नामांकित केलेले. आणि 4 असतात ते RBIचं लोकल बोर्ड आहेत. लोकल बोर्ड किती आहेत RBIचं, 4 आहेत. तिथला प्रत्येकी एक डायरेक्टर असतो. कोणत्या कोणत्या साईडला RBIचं लोकल बोर्ड आहेत, उत्तरेला आहे. उत्तरेला कुठं आहे, दिल्ली. दक्षिणेला आहे चेन्नई. परत पश्चिमला मुंबई आणि पूर्वेला कलकत्ता. आणि या 4 लोकल बोर्डमधून एक डायरेक्टर काय केला जातो, इथं अपॉइंटमेंट केला जातो. अशा प्रकारे टोटली 21 व्यक्तींचा मिळून RBIचा काय बनतो, सेंट्रल बोर्ड बनतो. म्हणजे हे महत्त्वाचे डिसिजन वगैरे जे असतील ते या सेंट्रल बोर्ड घेण्याचं काय करतो, RBIचा काम करतो. आता बघा ही झालं. आणि आणखी मी एक सांगितलं, काल मी सांगितलं होतं मौद्रिक धोरण समिती. मौद्रिक धोरण समिती कधी बनण्यात आली, मॉनिटरी पॉलिसी कमिटी 2016ला. आणि ज्यावेळेस मौद्रिक धोरण समिती 2016ला बनली होती आणि त्याच्यामध्ये एक व्यक्ती अपॉइंट करतो, तो जो व्यक्ती अपॉइंट एक केला जातो, RBIच्या साईडनं 3 असतात आणि गव्हर्नमेंटच्या साईडने किती असतात, 3 असतात. जो RBIच्या साईडनं अपॉइंट केला जातो तो RBIच्या साईडनं अपॉइंट केला जातो, त्याच्यामधला एक जो व्यक्ती आहे तो अपॉइंट करण्याचं काम किंवा त्याची नेमणूक करण्याचं काम कोण करतं, RBIचा सेंट्रल बोर्ड. RBIच्या साईडनं कोण असतं, RBIचा गव्हर्नर. परत RBIचं डेप्युटी गव्हर्नर एक, जो
मॉनिटरी पॉलिसी कमिटीचं काय करतोय, काम बघतोय. आणि एक असतो तो हा RBIचा सेंट्रल बोर्ड नामांकित असतो आणि गव्हर्नमेंटच्या साईडनं 3 असं टोटली किती 6 मेंबर समिती. ओके. नंतर RBIचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत, शक्तिकांता दास. हे तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे. RBIचे लोकल बोर्ड. हे झालं थोडक्यात कशाविषयी, RBI विषयी. आता मी सांगितलं बँकिंगचं क्लासिफिकेशन केलं बघा. तुम्हाला आर्थिक मध्यस्था जे करतात त्याचं मी काय केलं, क्लासिफिकेशन केलं. आर्थिक मध्यस्थामध्ये बँकांची बँक कोण, RBI. आता ह्याच्यानंतर आपल्याला काय कुठं जायचंय, व्यापारी बँकांकडे जायचंय. व्यापारी बँकांमध्ये आणखी एक RBIचं जे वित्तीय वर्ष आहे ते किती, 1 जून ते 1 जुलै ते 31 जून 30 जून 1 जुलै ते 30 जून हे काय आहे, RBIचं वित्तीय वर्ष आहे. आणि RBI जे आहे तिचं कामकाज कुणामार्फत पाहतं, तिचं जे प्रादेशिक कार्यालय आहे त्याच्यामार्फत पाहतं. आणि जिथं प्रादेशिक कार्यालय नाहीत तिथं SBI मार्फत ते कार्य पाहण्याचं काम करतं. ह्या 2 गोष्टी एक काय असून द्या तुमच्या लक्षात असून द्या RBI विषयी. आता नंतर आपल्याला कुठं जायचं, आता ह्याच्याकडे जायचंय बँकिंगमध्ये. बँकिंगमध्ये आपण बघितलं बँकांची बँक कोण, RBI. गव्हर्नमेंटची बँक कोण, RBI. नंतर RBIचं काम काय, मनी सप्लाय कंट्रोल करायचं आहे, म्हणजे पैशाचा फ्लो, विनिमय असेल तर तो बी काय करायचा आहे, मेंटेन करायचं आहे. ही सगळी कार्य कोणाची झाली, RBIची झाली. मग आता RBIची ही सगळी कार्य झाली. आता RBI नंतर ज्यावेळेस आपण जाणार आहे बँकिंगकडे त्यावेळेस बँकिंगची सुरुवात कशा प्रकारे झाली. सुरुवात ज्यावेळेस बँकिंगची झाली त्यावेळेस आपण फक्त थोडक्यात हिस्ट्री बघू. आपण 1707 पहिली बँक आली ती म्हणजे बँक ऑफ हिंदुस्तान. ही युरोपियन होऊन होती, युरोपियन लोकांनी आणली बँक ऑफ हिंदुस्तान 1707ला बँक ऑफ हिंदुस्तान आणल्यानंतर 1806 ते 40 ह्या कालावधीमध्ये आणखी 3 प्रेसिडेन्सी बँक आणल्या. एक बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ म्हैसूरची एक, म्हैसूर नाही, बॉम्बे, परत मद्रास आणि कलकत्ता ही पहिल्यांदा आणण्यात आली. आणण्यात आलेली आहे, किंवा आपण त्यालाच काय म्हणतो, बंगाल. स्टेट बँक ऑफ बंगालला एक आणली, एक प्रेसिडेन्सी बँक. दुसरी आणली ती बॉम्बेला आणि तिसरी आणली ती म्हणजे मद्रासला. 1906 ते 40. नंतर 1961 आपलं 1806 ते 40. नंतर 1861ला ह्या तिन्ही बँकला काय करण्यात आला, करन्सी इश्यू करण्याचा काय करण्यात आला, राईट देण्यात आला. ह्या तिन्ही बँक काय करत होत्या, करन्सी इश्यू करत होत्या. नंतर 1921ला बघा, 1921ला काय झालं, ह्या तिन्ही बँकांना एकत्र करण्यात आलं. स्टेट बँक ऑफ बंगाल, बॉम्बे किंवा मद्रास आहेत. ह्या तिन्ही बँकांना एकत्रित करून त्यांचं नाव करण्यात आलं इम्परियल बँक ऑफ इंडिया. इम्परियल बँक ऑफ इंडिया. आणि नंतर 1955ला ह्या इम्परियल बँक ऑफ इंडियाचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं आणि तिचं राष्ट्रीयकरण करून तिचं नाव देण्यात आलं स्टेट बँक ऑफ इंडिया. स्टेट बँक ऑफ इंडिया हे कोणाच्या समितीच्या नुसार, दोरवारा समितीनुसार करण्यात आलं. आता स्टेट बँक ऑफ इंडिया हे नाव देण्यात आलं कधी, 1955ला. काय करून, इम्परियल बँक ऑफ इंडियाचं काय केलं, राष्ट्रीयकरण केलं. आता स्टेट बँक ऑफ इंडियाचा स्वतःचा कायदा आहे. 1955चा हा स्टेट बँक ऑफ इंडियाचा काय स्वतःचा कायदा आहे. आता लक्षात घ्या, हा स्टेट बँक ऑफ इंडियाचा स्वतःचा कायदा आहे, म्हणून तिला काय म्हटलं जात नाही, राष्ट्रीयकृत बँक. राष्ट्रीयकृत बँक असण्यासाठी कंपनीज ॲक्टनुसार, कंपनीच्या कायद्यानुसार काय करावं लागतं, रजिस्ट्रेशन करावं लागतं. परंतु हिचा स्वतःचा एक वैधानिक कायदा असल्यामुळे हिला आपण राष्ट्रीयकृत बँक म्हणत नाही, परंतु कसे ही सार्वजनिक क्षेत्रातली एक प्रकारे काय आहे, बँक आहे. कोणती, स्टेट बँक ऑफ इंडिया. आता ही झाली थोडक्यात एक प्रकारे 1806 ते 40च्या दरम्यान स्टेट बँक ऑफ बंगाल वगैरे, बँक ऑफ हिंदुस्तान आणण्यात आलं, इम्परियल बँक ऑफ इंडिया वगैरे. हे सगळे आपली काय झाली, स्टेट बँकची काय झाली, थोडक्यात हिस्ट्री झाली. आता नंतर बघा 1864ला आणण्यात आली अलाहाबाद बँक आणण्यात आली. अलाहाबाद बँक. नंतर 1894 पंजाबी नॅशनल बँक. पंजाब नॅशनल बँक. नंतर 1894ला झाली ही. 1894 नंतर 1913 ते 1913 ते 30 ह्या कालावधीमध्ये
हित असेल, म्हैसूर असेल, म्हणजे वेगवेगळ्या बँक काय करण्यात आल्या, आणण्यात आल्या. बँकिंग इंडस्ट्री काय झाली, कोलॅप्स वगैरे झाली. परत 1913 ते 30 यामध्ये भरपूर बँका आणण्यात आल्या. ह्या काय एवढ्या ही नाहीत. बँकिंग इंडस्ट्रीचं काय झालं, कोलॅप्स, राईज, हे काय होतं 1913 ते आम्ही सांगितलं. 1913ला कोणता आला, कंपनीचा कायदा वगैरे आलेला आहे. नंतर 1940च्या आसपास, 1940च्या आसपास आलेल्या स्टेट बँक ऑफ कोणती, बिकानेर. परत स्टेट बँक ऑफ जयपूर. आता ही स्टेट बँक ऑफ जयपूर, बिकानेर, आणखी इतर बँकाही काय झाल्या, आणण्यात आल्या. आता ही स्टेट बँक ऑफ बिकानेर आणि जयपूर आहे, हिचं एकत्रीकरण करण्यात आलं 1963ला. स्टेट बँक ऑफ बिकानेर आणि जयपूर हिचं काय करण्यात आलं, एकत्रीकरण करण्यात आलं आणि तिला नाव देण्यात आलं स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर. आणि आता तिला SBI मध्ये काय केलेलं आहे, 2017ला, 1 एप्रिल 2017ला मर्ज केलेलं आहे. 2017ला तिचं विलगीकरण कोणामध्ये केलेलं आहे, SBI मध्ये, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये केलेलं आहे. हे काय याची SBIची असोसिएटेड बँक म्हणून कार्य करत होती भारत स्वातंत्र्यानंतर. आता हे सगळं झालं. मग आता ह्याच्यानंतर बघा 1940 वगैरे, 1949ला RBIला पॉवर देण्यात आली, बँकिंग विनिमय कायदा वगैरे आणण्यात आला, ह्या सगळ्या गोष्टी. नंतर 1955ला कोणाची, SBI आली, दरबार समिती आपण बघितली. 1955 नंतर आपण सांगितलं 1955-56च्या दरम्यान, 1955 आणि 56च्या दरम्यान LICचा कायदा आला, LIC ॲक्ट. आणि ह्या LIC ॲक्टनुसार वेगवेगळ्या ज्या लाईफ इन्शुरन्स देणाऱ्या कंपन्या होत्या त्यांचं काय करण्यात आलं, एकत्रीकरण करून एक LICची स्थापना करण्यात आली 1955-56ला. नंतर 1969ला 14 बँकांचं काय राष्ट्रीयकरण करण्यात आलं, 14 बँकांचं राष्ट्रीयकरण, ज्यांचं भांडवल 50 करोडच्या वर आहे, अशा 50 कोटीपेक्षा जास्त भांडवल असणाऱ्या बँकांचं काय करण्यात आलं, राष्ट्रीयकरण करण्यात आलं 1969ला. नंतर 1972-73 ह्यावेळेस जनरल इन्शुरन्स कंपनीज ॲक्ट आला, GIC ॲक्ट. वेगवेगळ्या ज्या विदाऊट लाईफ इन्शुरन्स देणाऱ्या कंपन्या होत्या त्यांचं काय करण्यात आलं, एकत्रीकरण करून एक GIC ॲक्ट आणण्यात आला, जनरल इन्शुरन्स कंपनी ॲक्ट. नंतर 1980ला 6 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. मग हे 1980ला 6 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. त्यांचं जे होतं ते 200 कोटीपेक्षा जास्त, ज्यांचं भांडवल 200 कोटीपेक्षा जास्त आहे अशा बँकांचं काय करण्यात आलं, 1980ला राष्ट्रीयकरण. मित्रांनो बघा 1980ला काय केलं, 6 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं, ज्यांचं किती 200 कोटीपेक्षा जास्त भांडवल आहे. अशामध्ये एक ट्रिक आहे तुमच्यासाठी, एक महत्त्वाची, अतिशय महत्त्वाची ट्रिक आहे बघा. आणि हा क्वेश्चन बी आलेला आहे, कोणत्या 6 बँक आहेत वगैरे. तर 14 तुमच्या लक्षात राहणार नाही सहसा, परंतु या 6 बँक कशा लक्षात ठेवायच्या बघा. पंजाब के विजय ने आंध्रा के कॉर्पोरेशन के कॉलेज में न्यू कॉमर्स की डिग्री ली. आता पंजाब के विजय ने आंध्रा के कॉर्पोरेशन के कॉलेज में न्यू कॉमर्स की डिग्री लिहिली. ह्याच्यामध्ये बघा पंजाबसाठी काय, पंजाब आणि सिंध बँक, विजयसाठी काय, विजया बँक, आंध्रासाठी काय, आंध्रा बँक, तर कॉर्पोरेशन बँक, कॉर्पोरेशनसाठी कॉर्पोरेशन बँक. आणि न्यूसाठी बघा, न्यूसाठी काय, न्यू बँक ऑफ इंडिया, न्यू बँक ऑफ इंडिया. आणि ह्या कॉमर्ससाठी ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स. मग अशा प्रकारे काय करायच्या, 6 बँका काय करायच्या, लक्षात ठेवायच्या. नंतर भारतातील पहिली बँक स्थापन करण्यात आली जी मर्यादित तत्वावर होती, अवध कमर्शियल बँक, ती 1881ला. आणि पहिली पूर्णपणे भारतीय बँक होती ती पंजाबी नॅशनल बँक होती, जी लाला हरिकिशन रायनी स्थापन केली होती आणि तिला मदत लाला लजपत रायनी केली होती. 1908ला एक बँक झाली होती, बँक ऑफ बरोदा. आणि ही बँक ऑफ बरोदा 1908ला स्थापन केली, ही जी केली होती सयाजीराव गायकवाड थर्डनी ही कोणती बँक ऑफ बरोडाची स्थापना केली होती. आलं लक्षात एवढं सगळं. फक्त एक ट्रिक लक्षात ठेवा, पंजाब के विजय ने आंध्रा के कॉर्पोरेशन के कॉलेज में न्यू कॉमर्स की डिग्री ली. ओके, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या. म्हणजे ही सगळी झाली थोडक्यात काय आपली बँकिंगमधील हिस्ट्री. आता आपण कुठपर्यंत आलतो, 1980 पर्यंत आलतो. 6 बँकांचे काय केलं तर राष्ट्रीयकरण केलं होतं. नंतर 1980 नंतर काय झालं, 1908 ते 10 ह्या कालावधीमध्ये बँक ऑफ सौराष्ट्र बँक ऑफ सौराष्ट्र
2008 ते 10 बँक ऑफ सौराष्ट्र, बँक ऑफ इंदोर ह्या दोन बँकांचं विलिनीकरण करण्यात आलं SBI मध्ये. हे 2008 ते 10 या कालावधीमध्ये. आता नंतर पुढे बघा मित्रांनो, 2008 ते 10 मध्ये बँक ऑफ सौराष्ट्र आणि बँक ऑफ इंदोरचं SBI मध्ये काय करण्यात आलं, विलिनीकरण करण्यात आलं. नंतर 1 एप्रिल 2013 मध्ये, त्याच्या आधी 2013 मध्ये भारतीय महिला बँकची स्थापना करण्यात आली. भारतीय महिला बँक ही पूर्ण सार्वजनिक क्षेत्रातील बँक होती, सरकारी बँक होती. नंतर मग 1 एप्रिल 2017 ही जी भारतीय महिला बँक आहे, ही भारतीय महिला बँक आणि SBIच्या 5 असोसिएटेड बँका ह्यांचं SBI मध्ये काय करण्यात आलं, विलिनीकरण करण्यात आलं. आता त्या 5 असोसिएटेड बँकामध्ये बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, परत स्टेट बँक ऑफ पटियाला, इथं वरती लिहितो आता मी, स्टेट बँक ऑफ कोणती, त्रावणकोर, परत स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर, आणि सगळ्यात शेवटची स्टेट बँक ऑफ म्हैसूर. ह्या 5 जे SBIच्या असोसिएटेड बँका होत्या, ह्या 5 SBIच्या असोसिएटेड बँका आणि भारतीय महिला बँक ह्यांचं विलिनीकरण SBI मध्ये, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये करण्यात आलं 1 एप्रिल 2017ला. आता 1 एप्रिल 2017ला विलिनीकरण केल्यानंतर परत आणखी आता हे विलिनीकरण का करण्यात आलं होतं, तर बँकामध्ये NPAचा प्रॉब्लेम वगैरे या सगळ्या समस्या चालू होत्या. आता हे NPAचा प्रॉब्लेम काय वगैरे आपण हे नंतर समजून घेणार आहोत. ह्या सगळ्या कारणामुळे काय करण्यात आलेलं आहे, विलिनीकरण करण्यात आलेलं आहे. नंतर 1 एप्रिल 2019 ह्याच्यामध्ये विजया बँक आणि देना बँक, विजया बँक आणि देना बँकचं विलिनीकरण करण्यात आलं बँक ऑफ बडोदामध्ये. बँक ऑफ बडोदा ह्याच्यामध्ये 1 एप्रिल 2019ला काय करण्यात आलं, विलिनीकरण करण्यात आलं. 1 एप्रिल 2020 बघा, 1 एप्रिल 2020ला ह्या किती 4 बँकांचं काय होणार आहे, मर्जर केलं जाणार आहे. पहिली कोणती, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया ह्यांचं मर्जर कशामध्ये केलं जाणार आहे, पंजाबी नॅशनल बँकमध्ये. आता बघा, आता ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स ह्याचं 1 एप्रिल 2020 मध्ये काय करण्यात आलं, वेगवेगळ्या बँकांचं मर्जर करण्यात आलं. त्याच्यामध्ये ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सचं मर्जर करण्यात आलं पंजाबी नॅशनल बँकमध्ये. युनायटेड बँक ऑफ इंडिया म्हणजे दोन्ही बँक बघा, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडियाचं मर्जर पंजाबी नॅशनल बँकमध्ये करण्यात येणार आहे. मग नंतर सिंडिकेट बँकचं मर्जर कशामध्ये, विलगीकरण करण्यात आलं, कॅनरा बँकमध्ये. आंध्रा बँक आणि कॉर्पोरेशन बँकचं विलगीकरण करण्यात आलं युनियन बँक ऑफ इंडियामध्ये. आणि अलाहाबाद बँकेचं विलगीकरण करण्यात आलं परत आंध्रा बँक आणि कॉर्पोरेशन बँक युनियन बँक ऑफ इंडियामध्ये, आणि अलाहाबाद बँकेचं विलगीकरण कशामध्ये, इंडियन बँकमध्ये करण्यात आलं. हे सगळं मेगा मर्जर झालं कधी, 1 एप्रिल 2020ला. सगळ्यात मोठं मर्जर आहे, कारण या बँकिंग सिस्टीममध्ये जास्तीत जास्त NPAचा वगैरे प्रॉब्लेम होता. NPA म्हणजे काय, जे बँकांनी लोन दिलेलं आहे ते त्यांचं परत पुन्हा काय झालेलं नाही, वेळेवर आलेलं नाही. त्याच्यामुळे ती काय होती, NPAची रक्कम काय म्हणतो आपण, ती NPA झाली असं म्हणतो. मग ही NPAचा प्रॉब्लेम असल्यामुळे हे सगळं मर्जर करण्यात आलं. आता मग हे सगळं मर्जर केल्यानंतर बघा, सार्वजनिक क्षेत्रातील बँका हा 12 राहिल्या, आणि एक जी आहे ती म्हणजे इंडिया पोस्ट पेमेंट बँक प्लस एक सार्वजनिक क्षेत्रातील बँका किती, 12 प्लस एक कोणती, इंडिया पोस्ट पेमेंट बँक. हे सगळं मर्जर झाल्यानंतर इंडिया पोस्ट पेमेंट बँक ही काय, एक पेमेंट बँक आहे. आता हे झालं सगळं आपलं, आपण बघितलं सार्वजनिक क्षेत्रातील बँका बघितल्या आपण. बँकिंगमध्ये क्लासिफिकेशन केलेलं आहे. एक पहिलं कोणतं, सार्वजनिक क्षेत्रातील बँका. दुसरं क्लासिफिकेशन आहे खाजगी क्षेत्रातील बँका. तर आपल्याला आता बघायचं आहे ते म्हणजे खाजगी क्षेत्रातील बँका.
आता खाजगी क्षेत्रातील बँका सुरू करण्यात असताना आपल्याला एक माहीत पाहिजे 1991ला काय झाली होती, बॅलन्स ऑफ पेमेंट क्रायसिस आली होती. आता कोणतं व्यवहार तोलाचं संकट आलं होतं. हे काय आहे आपण नंतर घेणार आहोत. व्यवहार तोला संकट म्हणजे नेमकं काय. मग हे व्यवहार तोला संकट आल्यानंतर बँकिंग इंडस्ट्री वगैरे भरपूर आपल्या इथं काय झाली, कोलॅप्स झाली. मग हे झाल्यामुळं 1991 मध्ये बँकिंग सेक्टरमध्ये रिफॉर्म करण्यासाठी 1991-92 या कालावधीमध्ये बँकिंग सेक्टरमध्ये रिफॉर्म करण्यासाठी एक समिती बसवण्यात आली, एम नरसिम्हन समिती. एम नरसिम्हन समिती काय करण्यात आली, 1991-92च्या सुमारास बसवण्यात आली. मग ही एम नरसिम्हन समिती बसवल्यानंतर एम नरसिम्हन समितीने काही शिफारस केल्या. त्याच्यामधलीच एक शिफारस होती म्हणजे भारतामध्ये काय करा, प्रायव्हेट बँकांना आणि विदेशी बँकांना काय करा, नवीन काय करा, अलाव करा, असं सांगितलं. कुणी, एम नरसिम्हन समितीने सांगितलं. मी एक सांगितलं होतं बघा मागच्या लेक्चरला, PSL कोटा किती टक्के आपल्या इथं आहे, 40% ठेवलेला आहे. हा 40% वरून किती 10% वर आणा, हे भी एम नरसिम्हन समितीने सांगितलं होतं. पण हे भारत सरकारने काय अप्लाय केलेली नाही ही शिफारस. मग वेगवेगळ्या प्रायव्हेट बँका आणल्या, विदेशी बँका आणल्या. परत एम नरसिम्हनने सांगितलं होतं CRR आणि SLR, ह्या CRR आणि SLR ची व्हॅल्यू काय करा, कमी करा असं सांगितलं होतं. त्यावेळेस जवळजवळ CRR आणि SLR हे दोन्ही व्हॅल्यू मिळून 50%च्या आसपास असायच्या दोन्ही व्हॅल्यू. परंतु ज्यावेळेस एम नरसिम्हन समिती बनली त्यावेळेस CRR आणि SLR ची व्हॅल्यू काय करा, कमी करा. मग आता जवळजवळ किती 21-22% वर आणलेली आहे CRR आणि SLR आपण कंबाईनली केला तर. मग आता हे CRR SLR कमी का करायला सांगितलं, तर आपला RBI जवळचा रिझर्व्ह कमी, आपल्या बँकांजवळचा रिझर्व्ह कमी झाल्यामुळे काय होईल, ही वाढेल. म्हणजे एक प्रकारे मनी मल्टिप्लायर इफेक्ट, मुद्रा गुणक इफेक्ट सांगितला मी. आणि मार्केटमध्ये इकॉनॉमीमध्ये काय होईल, ग्रोथ येईल. त्याच्यामुळे हे CRR आणि SLR काय करायला सांगितलं, कमी करायला सांगितलं. कोणी, एम नरसिम्हन. जसं सांगितलं त्यानुसार मग हळूहळू स्टेप वाईज काय केला, RBI CRR आणि SLR च्या व्हॅल्यू काय केल्या, कमी करत आतापर्यंत आणल्या. आता CRR SLR बी काय करण्यात आला, कमी. आता CRR SLR पहिल्यांदा 50% एवढा हाय का ठेवला जायचा, कारण पहिलं बँकिंग इंडस्ट्रीमध्ये जास्तीत जास्त काय असायची, रिस्क असायची. परत सांगितलं आता जी सरकारी बँक आहे त्यांचं व्याजदर कोण ठरवत होतं, सरकारी बँकांचं व्याजदर हे भारत सरकार ठेवायचं, गव्हर्नमेंट ठरवायचं. आणि मग हे सरकारी बँकांचं व्याजदर हे गव्हर्नमेंट ठरवत होतं. आणि मग हे सरकारी बँकांचं जे व्याजदर आहे ते काय करा, स्वतः बँकेवर सोडा, बँकेला ठरवून द्या. त्यांना फक्त काय करा, एक मेथोडॉलॉजी ठरवून द्या. मग त्या मेथोडॉलॉजी RBIने ठरवून द्यायची असं सांगण्यात आलं. हे कधी सांगितलं, 1991-92ला नरसिम्हन समितीने सांगितलं. त्याच्यानंतर 1996 मध्ये मग RBIने एक नवीन मेथोडॉलॉजी आणली. नंतर 2003 मध्ये आणली. परत 2010ला बेस दर ही एक मेथोडॉलॉजी आणली. 2016ला MCLR आणली. 2019-20ला एक्सटर्नल बेंचमार्क ही नवीन मेथोडॉलॉजी आणलेली आहे. म्हणजे हे सगळे मेथोडॉलॉजी काय केलं, RBIने फक्त बँकेला काय सांगायचं, मेथोडॉलॉजी सांगायची, व्याजदर कशा प्रकारे ठरवायचं ते हे एम नरसिम्हन समितीनं सांगितलं. मग आपल्याला एम नरसिम्हन समितीमधली एक शिफारस होती म्हणजे भारतामध्ये प्रायव्हेट बँका आणि काय करा, विदेशी बँका अलाव करा. ही एम नरसिम्हन समितीची काय होती, एक शिफारस होती. आता मग एम नरसिम्हन समितीच्या शिफारशीनुसार भारतामध्ये काय केल्या, प्रायव्हेट बँक आणल्या. मग प्रायव्हेट बँकचा राऊंड घेण्यात आला. 1993 आणि 94ला एक पहिला राऊंड घेण्यात आला प्रायव्हेट बँकचा. आणि ह्या पहिल्या राऊंडमध्ये 1993-94च्या 10 बँकांना काय करण्यात आलं, लायसन देण्यात आलं प्रायव्हेट बँकचा. हा झाला कोणता, पहिला राऊंड झाला. या पहिल्या राऊंडमध्ये 1993-94च्या 10 बँकांना काय केलं, 10 खाजगी बँकांना लायसन देण्यात आलं. दुसरा राऊंड घेतला 2002 ते 4 ह्या दरम्यान बँकिंग इंडस्ट्रीमध्ये काय करण्यात आला, दुसरा राऊंड घेण्यात आला. ह्या दुसऱ्या राऊंडमध्ये 2 बँकांना लायसन देण्यात आलं. त्याच्यामध्ये एक होती ती म्हणजे येस बँक आणि दुसरी होती ती कोटक महिंद्रा. ह्या 2 बँकांना लायसन देण्यात आलं ज्यावेळेस दुसरा राऊंड घेतला खाजगी क्षेत्रातील बँकांसाठी. आणि तिसरा राऊंड घेण्यात आला 2012-13 ते 2014च्या आसपास एक दुसरा राऊंड घेण्यात आला. मग ह्या राऊंडमध्ये परत आणखी 2 बँकांना लायसन देण्यात आलं. त्याच्यामध्ये होती ती म्हणजे एक बंधन मायक्रो फायनान्स, एक मायक्रो फायनान्स कंपनी आहे वेस्ट बेंगालमधली, एक NBFC होती बंधन मायक्रो फायनान्स. मग ह्या बंधनला काय करण्यात आलं, लायसन देण्यात आलं. नंतर दुसरी एक महाराष्ट्रातली होती IDFC म्हणून एक NBFC होती जी इन्फ्रास्ट्रक्चरला लोन वगैरे देण्याचं काम करत होती. नंतर या IDFC मध्ये आणखी एक NBFC होती कॅपिटल फर्स्ट नावाची. हिला लायसन दिलं त्यावेळेस तिचं नाव IDFCच होतं, पण नंतर तिच्यामध्ये कॅपिटल फर्स्ट नावाची NBFC काय करण्यात आली, विलगीकरण करण्यात आले. आणि मग ह्याच्यानंतर तिचं नाव करण्यात आलं IDFC फर्स्ट असं.
म्हणजे ह्या दोन प्रायव्हेट बँकांना बी काय करण्यात आलं, हे 2012 ते 15च्या सुमारास 14-15च्या सुमारास काय करण्यात आलं, बंधन मायक्रो फायनान्स ही एक वेस्ट बेंगालची होती आणि IDFC महाराष्ट्रातील होती, या दोन्हीला काय करण्यात आलं, लायसन देण्यात आलं. म्हणजे अशा प्रकारे प्रायव्हेट बँक नरसिंहन समितीच्या शिफारशीनुसार जी पहिली समिती बनली नरसिंहन समिती बँकिंग सेक्टरमध्ये रिफॉर्म करण्यासाठी 1991ला बनली होती आणि 1998-99ला ही नरसिंहन समिती नरसिंहन समिती दुसरी बनली होती आणि मग त्या शिफारशीनुसार काय करण्यात आलं, ह्या प्रायव्हेट बँकांना हळूहळू काय करण्यात आलं, लायसन्स देण्यात आलं. मग आता हे लायसन दिलं सांगा, पहिली खाजगी बँक एक लक्षात असून द्या, UTI म्हणजेच आपण तिला काय म्हणतो, एक ॲक्सिस बँक आहे. मग ह्या UTIला बी लायसन जे मिळालं होतं ते 1993-94च्या काळामध्येच मिळालं होतं. आता UTI विषयी आपल्याला थोडक्यात माहिती बघायची आहे. UTI युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया हिचा ॲक्ट होता, हिचा जो ॲक्ट होता युनिट ट्रस्ट ऑफ UTIचा ॲक्ट हा 1963चा ॲक्ट होता UTIचा. मग ह्याच्यानुसार UTI युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाची काय करण्यात आली, ती स्थापना करण्यात आली होती. ज्यावेळेस पहिला राऊंड घेतला, कधी घेतला, 1993-94ला, त्यावेळेस UTIला बी काय करण्यात आलं, लायसन देण्यात आलं आणि नंतर 2007 मध्ये हे UTIचं नाव बदलून काय करण्यात आलं, ॲक्सिस बँक असं करण्यात आलं होतं. नंतर आणखी एक बँक लक्षात असून द्या, IDBIचा ॲक्ट होता 1964चा. ही एक DFI म्हणून काम करत होती, डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, जी हेवी इंडस्ट्रीला लोन वगैरे द्यायची. नंतर मग 1993-94चा ज्यावेळेस राऊंड घेतला त्यावेळेस IDBIला बी काय झालं, प्रायव्हेट बँकचं लायसन देण्यात आलं. परंतु नंतर 2004 मध्ये हिला सरकारी बँकमध्ये काय करण्यात आलं, कन्वर्ट करण्यात आलं होतं आणि नंतर 2018ला परत तिला खाजगी क्षेत्रातील खाजगी बँकेमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. तिचं शेअर जवळजवळ सगळं LICनं काय केलेलं आहेत, खरेदी केलेलं आहेत बऱ्यापैकी शेअर. मग तिला कशामध्ये आता काउंट केलं जातं, खाजगी क्षेत्रातील बँक म्हणून ओळखलं जातं IDBI बँकेला. तिचा IDBIचा ॲक्ट कधीचा, 1964चा आहे. ओके, ह्या दोन गोष्टी लक्षात असून द्या. नंतर आपल्याला काय बघायचंय, आता ज्यावेळेस खाजगी क्षेत्रातील बँकांना लायसन दिलं जायचं ते पहिलं काय केलं जायचं, आता जसं UPSC MPSC असेल, MPSCला कधी जागा निघल्या की काय करतो आपण, रिक्रुटमेंट काढतो. रिक्रुटमेंट असेल की एवढ्या जागा नोटिफिकेशन आलं की फॉर्म द्यायचा. परंतु आता तसं नाही. आता काय केलं, जसं ड्रायव्हिंग लायसनला तुमच्याजवळ सगळं गाडी चालवा येते, कधी बी जावा आणि लायसन काढून घ्या. तसं आता जर बँकिंगसाठी जे काही रिक्वायरमेंट आहे ते जर तुम्ही सफिशियंट पूर्ण केलं तर तुम्ही कधीही RBI जवळ काय करू शकता, जाऊन खाजगी बँकेसाठी कधी कोणती एंटिटी असेल तर ती काय करू शकते, अप्लाय करू शकते. म्हणजेच एक आता लायसन्सिंग मध्ये 2016 नंतर ऑन टॅप लायसन्सिंग सिस्टम आणण्यात आली. म्हणजे केव्हाही अप्लाय करू शकता. ऑन टॅप लायसन्सिंग सिस्टम हे खाजगी बँकेमध्ये आणण्यात आली. ही एवढं सगळं खाजगी बँकेविषयी आपल्याला एवढं सफिशियंट आहे. नंतर भारतामध्ये काय करण्यात आल्या, विदेशी बँका आल्या. नरसिंहन समितीनं सांगितलं होतं 1991ला जी नरसिंहन समिती ही झालं खाजगी बँकाविषयी, खाजगी क्षेत्रातील. नंतर विदेशी बँकामध्ये काय नरसिंहन समितीनं सांगितलं होतं भारतामध्ये काय करा, विदेशी बँका आणा. त्याच्यानंतर मग हळूहळू प्रमाणात भारतामध्ये भरपूर प्रमाणात काय करण्यात आल्या, म्हणजे जवळजवळ भरपूर अशा विदेशी बँका भारतामध्ये आणण्यात आल्या. ह्या विदेशी बँकेमध्ये ज्यादा काय आपल्याला बघण्यासारखं नाही. आणखी एक गोष्ट लक्षात असू द्या, जी पब्लिक बँक आहे, सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे, त्याच्यामध्ये विदेशी गुंतवणूक, सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकामध्ये जास्तीत जास्त विदेशी गुंतवणूक ही आपण कितीपर्यंत करू शकतो, 20% पर्यंत विदेशी गुंतवणूक करू शकतो, केली जाते. आणि ह्याच्यामध्ये खाजगी क्षेत्रातील बँक असेल तर त्याच्यामध्ये जी विदेशी गुंतवणूक आहे 49% ही स्वयंचलित मार्गाने, स्वयंचलित म्हणजे विदाऊट गव्हर्नमेंटच्या परमिशननी, गव्हर्नमेंटची परमिशन न घेता 49% पर्यंत विदेशी गुंतवणूक आणू शकतो आणि 74% पर्यंत गव्हर्नमेंटच्या परमिशनने. गव्हर्नमेंटची काय लागते, इथं परवानगी लागते. गव्हर्नमेंटच्या परवानगीनं काय 74% पर्यंत खाजगी क्षेत्रातील बँकामध्ये काय करता येते, गुंतवणूक करता येते. परंतु स्वयंचलित मार्गाने फक्त 49% पर्यंत. जर सार्वजनिक क्षेत्रात असेल तर त्याच्यामध्ये किती 20% पर्यंत विदेशी गुंतवणूक करता येते. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात असू द्या. आपल्याला काय बघायचं, आता पॅरामीटर दिलेले आहेत मी एका साईडला आणि एका साईडला आहेत व्यापारी बँका. व्यापारी बँकामध्ये आपण कोणकोणत्या बँका बघितल्या, ज्या पब्लिक सेक्टर बँका आहेत त्या, ज्या विदेशी आपलं पब्लिक सेक्टर बँका आल्या, प्रायव्हेट सेक्टरमधल्या ज्या बँका आहेत त्या आणि विदेशी बँका, ह्या तिन्ही बँका कशामध्ये आपल्या व्यापारी बँकामध्ये घेतले ते. नंतर मी सांगितलं डिफरन्शियल बँका. आता ह्यांना डिफरन्शियल का म्हटलेलं आहे, तर ह्या पब्लिक सेक्टर बँकेमध्ये यांच्यामध्ये काय डिफरन्स आहे. डिफरन्शियल बँका कोणत्या मी सांगितले, RRB, लोकल एरिया बँक, स्मॉल फायनान्स बँक असतील, पेमेंट बँक असतील, ह्यांच्यामध्ये काय डिफरन्स आहे. जसं पेमेंट बँकमध्ये 1 लाखापेक्षा तुम्ही काय करू शकत नाही, ज्यादा डिपॉझिट घेऊ शकत नाही. परत आणखी दुसरं काय, लोकल एरिया बँक असेल तर एकमेकांना 3 जोडणाऱ्या जिल्ह्यामध्येच लोकल एरिया बँक काय करू शकता, तुम्ही स्थापन करू शकता.
नंतर आपल्याला बघायचं बघा आता ह्याच्यामध्ये पॅरामीटर मी सांगितलेलं आहे बँकिंग विनिमय कायदा. बँकिंग विनिमय कायदा हा व्यापारी बँकांना बी लागू आहे. आरआरबीसाठी बँकिंग विनिमय कायदा बी लागू आहे आणि आरआरबीचा कायदा आहे 1976चा. जो आरआरबीचा कायदा 1976चा आहे प्लस बँकिंग विनिमय कायदा आहे, हे दोन्हीही काय आहेत आरआरबीसाठी लागू आहेत. या दोन्ही कायद्यानुसार आरआरबीवर काय केलं जातं नियमन ठेवलं जातं. नंतर लोकल एरिया बँकसाठी बँकिंग विनिमय कायदा तर लागूच आहे. CRR SLR MSF व्यापारी बँकांना बी CRR SLR MSF आहे तो काय करावा लागतो ठेवावा लागतो. आरआरबीला बी ठेवावा लागतो, पण त्यांच्यासाठी थोडेफार प्रमाणात काय आहेत सेपरेट नॉर्म RBI ने तयार केलेले आहेत. आणि लोकल एरिया बँक काय कशा आहेत विना अनुसूचित आहेत. RBIच्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये लोकल एरिया बँकचा काय केला नाही समावेश केला गेलेला नाही. आणि मग ह्या लोकल एरिया बँकला बघा विना अनुसूचित आहेत आणि ह्यांच्यावर ह्यांना सुद्धा CRR SLR MSF ठेवावा लागतो, परंतु यांच्यासाठी सुद्धा RBI काय केलेले आहेत सेपरेट थोडेफार प्रमाणात कॅवेट वगैरे ह्याच्यामध्ये सुद्धा असतात. हे झालं CRR SLR MSFच्या बाबतीत. प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग जो PSL कोटा आहे हा शेती म्हणा दुर्बल घटक असतील ह्याच्यासाठी आपण जो ठेवलेला आहे शेतीसाठी 18, दुर्बल घटकसाठी 10% जो असेल तो सगळा कोटा मिळून किती टोटली आपण बघितला होता 40%. हा व्यापारी बँकांना किती 40% काय करावा लागतो PSL कोटा काय करावा लागतो द्यावा लागतो. परंतु RRB साठी काय आहे 75%. RRBला एक्स्ट्रा काय करावा लागतो आणखी 35% PSL कोटा काय करावा लागतो कंप्लीट करावा लागतो. जे प्रायोरिटी सेक्टर जे आहेत त्यांच्यासाठी जेवढं व्याज देतं त्याच्यातलं 75% हे कशासाठी प्रायोरिटी सेक्टरला द्यायचे. आणि नंतर लोकल एरिया बँकला बघा जेवढा व्यापारी बँकला तेवढाच कोटा ह्यांच्यासाठी सुद्धा आहे किती 40%. व्याजदर बघा व्याजदर व्यापारी बँकाही स्वतः काय करतात व्याजदर काय करतात डिसाईड करतात. त्यांच्यावर जे RBI ने जी मेथोडॉलॉजी दिली ती वापरून काय करतात ते स्वतःचं व्याजदर काय करतात व्यापारी बँका डिसाईड करतात. RRB मध्ये बघा RRB मध्ये काय केलं जातं RRB ही व्याजदर RRBला बी व्याजदर ठेवावं लागतात, परंतु ते व्याजदर जे आहेत हे कोऑपरेटिव्ह बँकेपेक्षा जास्त ठेवता येत नाहीत. लोकल एरिया ही बँक आहे ते बी काय करते त्यांची बी सेम व्याजदर ठेवण्याची मेथोडॉलॉजी आहे ती कशी व्यापारी बँकागतच आहे. व्यापारी बँका जसं ठेवतात तसं त्यांना व्याजदर ठेवावा लागतो. भौगोलिक प्रेझेन्स ही भारतामध्ये कुठे बी तुम्ही काय करू शकता व्यापारी बँका ओपन करू शकता. जसं ग्रामीण भागामध्ये 25% ओपन करणं हे बंधनकारक आहे त्यांच्यामध्ये, परंतु ते सोडलं तर भारतामध्ये काय करू शकतात कुठेही काय करू शकता कोणत्याही भागामध्ये ते व्यापारी बँका सुरू करू शकतात. RRB सुरू करायची असेल तर ती कशी ग्रामीण भागामध्ये जिथं ठराविक जिल्ह्यामध्येच केली जाते. ही संपूर्ण भारतामध्ये नाही ठराविक जिल्ह्यामध्येच काय केल्या जातात RRB सुरू केल्या जातात. लोकल एरिया बँक ज्या आहेत ते अशा जिओग्राफिकली भौगोलिक दृष्ट्या एकमेकांना जोडणाऱ्या 3 जिल्ह्यामध्येच काय केल्या जातात या लोकल एरिया बँक्स. म्हणजे जसं की हे हा एक जिल्हा असेल हा एक जिल्हा असेल हा एक जिल्हा असेल हा एकमेकांना जोडणाऱ्या 3 जिल्ह्यामध्ये भौगोलिक दृष्ट्या तिथंच लोकल एरिया बँक काय केल्या जातात ही केल्या जातात सुरू केल्या जातात. वोटिंग पॉवर बघा व्यापारी बँकांची जी वोटिंग पॉवर आहे तसेच व्यापारी बँकांमध्ये जी शेअर होल्डिंग आहे शेअर होल्डिंग म्हणजे ज्यांचं जेवढं शेअर आहे त्याच्यानुसार काय असते प्रत्येकाची वोटिंग पॉवर असते. RRB मध्ये केंद्र राज्य आणि स्पॉन्सर बँक आहे त्यांचं शेअर होल्डिंग 51% ठेवणं हे बंधनकारक असतं. त्याच्यामुळे केंद्र आणि राज्याने जी काय स्पॉन्सर बँक आहे सरकारी बँक असेल वगैरे ह्यांची शेअर होल्डिंग किती असते 51%. म्हणजे त्यांची वोटिंग पॉवर बी किती झाली म्हणजे कमीत कमी 51% ठेवावं लागते. म्हणजे यांची वोटिंग पॉवर किती झाली 51% झाली. आणि नंतर मग बाकी कोणी प्रायव्हेट असेल तर. आणि लोकल एरिया बँकमध्ये बी सेम जशी वोटिंग पॉवर व्यापारी बँकांना आहे तशीच लोकल एरिया बँकमध्ये सुद्धा. प्रणेता आता ही व्यापारी बँकेला असा कोणी प्रणेता नाही की ह्यांनी व्यापारी बँक आणल्या वगैरे असा कोणी त्याला काय पितामह वगैरे नाही, परंतु रिजनल रूरल बँक ह्या RRB जे आहेत रिजनल रूरल बँक ह्या रिजनल रूरल बँक आणल्या ह्या नरसिंहन समिती बनली होती. नरसिंहनचा कार्यगट बनला होता 1975ला. ह्या कार्यगटानुसार काय करण्यात आल्या RRB आणल्या. आता बघा आता सध्याला आपल्या इथं RRB जे आहेत ते एकूण 45 RRB आहेत. त्या मग 45 RRB आहेत म्हणजे RRBची संख्या काय केलेली आहे पहिले जास्तीत जास्त 100 पेक्षा बी जास्त होतं. यांची काय केलेली आहे संख्या काय केलेली आहे कमी केलेली आहे. परंतु ह्याच्या मागे एक विजय केळकर समिती होती एक 1985-87च्या आसपास बनली होती. मग ह्या केळकर समिती जशी परिषदेने काय सांगितलं आता RRB काय करू नका आपल्याला वाढवाय नको. मग त्यावेळेस पासून काय केल्या RRB काय केल्या नाहीत वाढवल्या गेल्या नाहीत. लोकल एरिया बँकमध्ये ह्या लोकल एरिया बँक लोकल एरिया बँक बघा लोकल एरिया बँकमध्ये ह्या जिथं आणलं लोकल एरिया बँक आणली ही बजेट ज्यावेळेस बजेट ठेवलं 1996चं ह्या 1996च्या बजेटमध्ये काय करण्यात आली होती लोकल एरिया बँकचा काय केला उल्लेख केला. ही जी 1996चे बजेट ठेवलं यावेळेस लोकल एरिया बँक हे बजेट ठेवलं होतं त्यावेळेस मनमोहन सिंगने काय केलं होतं मनमोहन सिंगनं हे बजेट ठेवलं होतं आणि त्यावेळेस मनमोहन सिंगनं काय सांगितलं हे लोकल एरिया बँक आणण्याची. बघा RRBचा पितामह कोण M नरसिम्हन आणि इथं लोकल एरिया बँक कोणाचे मनमोहन सिंगने सांगितली कधी बजेट 1996 मध्ये. त्याच्यानुसार काय करण्यात आले लोकल एरिया बँक आल्या. आपल्याला कोणत्या लोकल एरिया बँक सध्याला 3 आहेत हे आपण काय थोड्या वेळाने बघणार आहोत. त्याच्यामध्ये नियमनामध्ये काय व्यापारी बँकावर जर नियमन ठेवायचा
नियमन. आता व्यापारी बँकावर नियमन जे असतं ते व्यापारी बँकावर नियमन करतं कोण? RBI. RBIचं नियमन असतं व्यापारी बँकावर. आणि जी RRBवर जे नियमन असतं ते RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया प्लस कुणाचं? नाबार्ड. ह्या दोन्हींचं काय असतं? RRBवर नियमन असतं. आणि लोकल एरिया बँकवर बी नियमन करण्याचं काम कोण करतं? RBIच करतं. म्हणजे ह्यांच्यावर व्यापारी बँकावर आणि लोकल एरिया बँकवर काय असतं? नियमन RBIच असतं. परंतु RRBवर नियमन करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि नाबार्ड ह्या दोन्हींचं नियमन कुणावर असतं? रिजनल रूरल बँकवर. आता हा झाला चार्ट. परत एकदा बघा, बँकिंग विनिमय कायदा कोणासाठी लागू आहे? ह्याच्यासाठी RRB साठी दोन्ही बे काय RRBचा कायदा बे 1976चा. जशी एन नरसिम्हन समितीच्या पहिल्या शिफारशीनुसार काय केला? RRBची स्थापना. पहिली समिती नाही, ॲक्च्युली एम नरसिम्हन समितीचा एक कार्यगट होता. ह्या कार्यगटानुसार मग RRBची स्थापना वगैरे करण्यात आली. कायदा आणला 1976ला. त्यासाठी नॉर्म वगैरे PSLचं काय आहेत, परत PSL कोटा किती? 75%. डिफरन्स काय फक्त लक्षात घ्या फक्त. आणखी जिओग्राफिकल प्रेझेन्स, भौगोलिक प्रेझेन्स कसा पाहिजे बाबा? ही कोणत्याही डिस्ट्रिक्ट म्हणजे ठराविक डिस्ट्रिक्टमध्ये आहेत. ह्या कशा आहेत? लोकल एरिया बँक जिओग्राफिकली एकमेकांना 3 जोडणाऱ्या, भौगोलिकदृष्ट्या एकमेकांना 3 जोडणाऱ्या जिल्ह्यांमध्येच असतात. नंतर वोटिंग पॉवर बघा, इथं केंद्र, राज्य आणि स्पॉन्सर बँक असेल तर त्यांची किती? 51%. ही कधी बजेट 1900 लोकल एरिया बँक असेल तर बजेट 1996 मध्ये आणलेले आहेत. हे थोडक्यात तुमच्या काय पाहिजे? डिफरन्स का सगळं लक्षात पाहिजे. नियमन कुणाचं आहे? तर रिजनल रूरल बँक असेल तर त्याच्यावर नियमन RBI प्लस कुणाचा आहे? नाबार्डचा आहे. म्हणजे हा सगळ्यात थोडक्यात तुम्हाला काय झालं? एक प्रकारे चार्टची काय झाली आपण ओळख करून दिली. आता ह्याच्यामध्ये लोकल एरिया बँक बघायचं आपल्याला. ज्या लोकल एरिया बँक आहे ते सध्याला लोकल एरिया बँक आपल्या इथं 3 आहे. त्या लोकल एरिया बँक 3 आहे. त्याच्यातली महाराष्ट्रातली एक आहे सुभद्रा लोकल एरिया बँक. सुभद्रा लोकल एरिया बँक ही जी आहे ही कुठले? महाराष्ट्राची आहे. सांगली, कोल्हापूर, बेळगाव. म्हणजे एक ठराविक जिल्ह्यामध्येच कसा आहे त्यांचा प्रेझेन्स असतो. जिओग्राफिकली 3 एकमेकांना जोडणाऱ्या जिल्ह्यामध्ये त्यांचा काय असतो? प्रेझेन्स असतो. नंतर जी आहे ती कृष्णा भीमा समृद्धी. कृष्णा भीमा समृद्धी लोकल एरिया बँक. ही जी कृष्णा भीमा समृद्धी लोकल एरिया बँक आहे ही कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या भागामध्ये येते. कर्नाटक आणि आंध्र प्रदेश. आणि तिसरी आहे ती म्हणजे कोस्टल लोकल एरिया बँक. कोस्टल लोकल एरिया बँक ही जी येते ही आंध्र प्रदेशमध्ये येते. आणखी एक चौथी होती कॅपिटल लोकल एरिया बँक म्हणून होती. परंतु ज्यावेळेस नचिकेत मोहोर समिती बनली आणि तिच्या शिफारशीनुसार स्मॉल फायनान्स बँक आणल्या त्यावेळेस कॅपिटल लोकल एरिया बँक तिने बी अप्लाय केलं होतं आणि तिला काय करण्यात आलं? मग स्मॉल फायनान्स बँकचं लायसन मिळालं आणि आता ती काय आहे? सध्याला स्मॉल फायनान्स बँक आहे. म्हणजे सध्याला फक्त 3च आहेत. कोणती? सुभद्रा लोकल एरिया बँक, कृष्णा भीमा समृद्धी लोकल एरिया बँक आणि कोस्टल लोकल एरिया बँक. एवढं फक्त लक्षात असू नये. म्हणजे आपल्याला लक्षात आलं RRB म्हणजे काय आणि लोकल एरिया बँक म्हणजे काय. ह्या गोष्टी काय झाल्या? आपल्या लक्षात आल्या गेल्या. ओके बघा, आता आपण 2 बघितल्या. आताच आपण बघितल्या 2 कोणत्या बँक बघितल्या? रिजनल रूरल बँक आणि लोकल एरिया बँक बघितल्या. ह्याच्याविषयी आपण माहिती बघितली. आता 2 शेवटचे राहिले ते आपल्या त्या म्हणजे डिफरन्शियल बँकमध्ये स्मॉल फायनान्स बँक आणि पेमेंट बँक. आता ह्या स्मॉल फायनान्स बँक आणि पेमेंट बँक आल्या ह्या कोणत्या समितीच्या शिफारशी केली होती? नचिकेत मोहोर या समितीने काय केली होती? नचिकेत मोहोर ही समिती बनली होती 2013 ते 15च्या आसपास समिती बनली होती. मग ह्या समितीच्या शिफारशीनुसार काय करण्यात आल्या? त्या समितीने सांगितलं भारतामध्ये आणखी वेगवेगळ्या बँक डिफरन्शियल बँक आणण्याची काय गरज आहे. मग त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं होतं स्मॉल फायनान्स बँक आणण्याची गरज आहे, पेमेंट बँक आणण्याची गरज आहे. ह्या गोष्टी सांगितल्या होत्या. मग त्यावेळेस आपलं गव्हर्नर रघुराम राजन होतं. त्यांनी काय केलं? ही शिफारस जी आहे ती काय केली? नचिकेत मोहोर समितीची ॲक्सेप्ट केली. मग त्याच्यानुसार मग भारतामध्ये पेमेंट स्मॉल फायनान्स बँक आणि नचिकेत मोहोर समितीनं ज्यावेळेस 2013 ते 14 मध्ये बनली नचिकेत मोहोर समिती त्याच्यामध्ये काय सांगितलं? स्मॉल फायनान्स बँक आणि पेमेंट बँक आणायची. नंतर अरुण जेटलीनं त्यांच्या बजेटमध्ये वगैरे त्याचा उल्लेख केला आणि त्याच्यानंतर मग रघुराम राजेंनी वगैरे सांगितलं असं म्हणजे की स्मॉल फायनान्स बँक आणि पेमेंट बँक काय करायच्यात? भारतामध्ये आणायच्यात. त्याच्यासाठी पात्रता ठरवण्यात आली. कमीत कमी किती? 200 करोड रुपये पाहिजे असणारा भारतीय रहिवासी असेल किंवा भारतीय एंटिटी कोणती असेल. आणि परत त्याच्यामध्ये अर्बन कोऑपरेटिव्ह बँक असतील, लोकल एरिया बँक असेल, NBFC असेल, पेमेंट बँक असेल. 10 वर्षाचा अनुभव पाहिजे जर भारतीय रहिवासी वगैरे असेल तर त्यांना कमीत कमी 5 वर्षापेक्षा जुने असणारे एखादी ओल्ड कंपनी असेल तर हे सगळे काय करू शकतात? अप्लाय करू शकतात. एवढी जर यांची पात्रता असेल म्हणजे हे सगळे स्मॉल फायनान्स बँकमध्ये काही करायचं असेल तर काय करू शकतात? अप्लाय करू शकतात. त्यावेळेस अप्लाय बी केलं आणि अप्लाय केल्यानंतर जवळजवळ 10 स्मॉल फायनान्स बँकला काय करण्यात आलं होतं? लायसन देण्यात आलं होतं. पेमेंट बँकसाठी काय कमीत कमी 100 करोड असणारा भारतीय पाहिजे, भारतीय रहिवासी असायला हवा.
आता हे पहिलं लिमिट 100 करोड होतं, पण आता हे लिमिट वाढवलेलं आहे, 200 करोड केलेलं आहे सध्याला. कमीत कमी 100 करोड असणार भारतीय रहिवासी पाहिजे. NBFC, मोबाईल टेलिफोन कंपनी असतील, PPI वाले असतील, कोऑपरेटिव्ह असतील, परत SMSC, म्हणजे वेगवेगळे जे सगळे जे आहेत ह्या सगळे काय करू शकतात, पेमेंट बँकसाठी काय करू शकतात, अप्लाय करू शकतात. मग ह्यांनी पेमेंट बँकसाठी अप्लाय केल्यानंतर आता ज्यावेळेस राऊंड घेतला 2015-16 मध्ये जो राऊंड घेतला त्याच्यामध्ये पेमेंट बँकमध्ये त्या राऊंडमध्ये 11 पेमेंट बँकला काय करण्यात आली होती, परमिशन देण्यात आली होती. पण त्याच्यातल्या सध्याला जवळजवळ 7च काय आहेत, ऑपरेट आहेत. 7 जणच म्हणले आम्ही करू शकतो हे ऑपरेशन, बाकीचे काय झाले नाहीत, तयार झालेली नाहीत. त्यातली पहिली पेमेंट बँक ही एअरटेलची काय करण्यात आली, एअरटेल ही पहिली पेमेंट बँक. त्याच्यानंतर मग पेटीएम असेल, इंडिया पोस्ट पेमेंट बँक असेल, ह्या पेमेंट बँक काय करण्यात आल्या, सुरू करण्यात आल्या हळूहळू. क्षेत्र ह्यांचा प्रेफरन्स जास्तीत जास्त कुठं दिला जातो, स्मॉल फायनान्स बँक असेल तर त्यांना नॉर्थ ईस्ट आणि मध्य भारतामध्ये काय केला जायचा, जास्तीत जास्त प्रेफरन्स द्यायचा. पेमेंट बँक असेल ही भारतात कुठेही काय करता येते, स्थापन करू शकतात. परत ह्याच्यामध्ये सिलेक्शन ह्यांचं स्मॉल फायनान्स बँकमध्ये जेवढे अर्ज आले त्यांचं सिलेक्शन हे आहे उषा थोरात समितीनं काय केलेलं आहे याचं सिलेक्शन. आणि पेमेंट बँकमध्ये जेवढं जे अर्ज आलं त्याचं सिलेक्शन हे नचिकेत मोहर समितीनं केलं. नचिकेत मोहर समितीनं दोन्हीची बी शिफारस केली होती, पण ऍक्च्युअली स्मॉल फायनान्स बँकमध्ये जे अर्ज आलं होतं त्याच्यामध्ये सिलेक्शन करण्याचं काम हे उषा थोरात समितीनं केलं होतं. पहिली जालंधर ही होती. नंतर CRR SLR FDI ही जी आहे हे प्रायव्हेट बँकाला जसं आहे, म्हणजे CRR SLR जो प्रायव्हेट बँकाला नॉर्म आहेत ते सगळे सला हे सेम नॉर्म आहेत स्मॉल फायनान्स बँकला. पेमेंट बँकला बी त्याच्या संदर्भात जे FDI असेल काय असेल ह्याच्या संदर्भात तेच सेम नाम आहेत. ग्रामीण विस्तारमध्ये बघितलं तर स्मॉल फायनान्स बँक आहे ती ग्रामीण भागामध्ये त्यांच्या कमीत कमी किती 25% शाखा पाहिजे. पेमेंट बँकला अशी काही गरज नाही, परंतु त्यांचा ॲटलिस्ट ग्रामीण भागामध्ये काय पाहिजे, बिझनेस करस्पॉन्डिंग एजंट वगैरे असायला हवा. आता हे झालं ग्रामीण विस्तारमध्ये. ग्राहक ह्यांचे जे ग्राहक आहेत स्मॉल फायनान्स बँकमध्ये ह्यांचे जे ग्राहक आहेत शेतकरी असतील, सूक्ष्म छोटे उद्योग, हे काय आहेत स्मॉल फायनान्स बँकचे काय सगळे ग्राहक आहेत, किंवा अनसर्व जे लोक आहेत ते सुद्धा काय ह्यांचे ग्राहक आहेत. पेमेंट बँकचे तर जे एका भागातून दुसऱ्या भागात गेलेले आहेत, जे आपल्या रिमिटन्स वगैरे पाठवतात अशी लोक, परत इतर लोक जे असतील हे पेमेंट बँकमध्ये काय येतात, ग्राहक येतात. नंतर आपण बघायचं नंतर काय डेबिट का पेमेंट बँकमध्ये डिपॉझिटमध्ये जो पैसा आहे हे स्मॉल फायनान्स बँकमध्ये किती बी घेऊ शकतात, परंतु पेमेंट बँक जे आहे ते 1 लाखापेक्षा जास्त काय करू शकत नाहीत, डिपॉझिट घेऊ शकत नाहीत. परत जे NRI लोक आहेत, जे भारताचे नागरिक आहेत पण भारताबाहेर गेलेले आहेत, भारताबाहेर वास्तव्यास आहेत, अशा लोकांकडून सुद्धा ह्या पेमेंट बँक काय करत नाहीत, डिपॉझिटमध्ये पैसा घेत नाहीत. डेबिट कार्ड, आता डेबिट कार्डमध्ये बघितलं तर स्मॉल फायनान्स बँक बी डेबिट कार्ड इश्यू करू शकतात, पेमेंट बँक सुद्धा काय करू शकतात, डेबिट कार्ड काय करू शकतात, इश्यू करू शकतात. पण क्रेडिट कार्डच्या बाबतीत बघितलं तर क्रेडिट कार्ड जे आहे हे फक्त कोणत्या स्मॉल फायनान्स बँकच काय करू शकतात, त्यांचं इश्यू करू शकतात. पेमेंट बँक ह्या ज्या आहेत त्या क्रेडिट कार्ड इश्यू करू शकत नाहीत. हे बी एक डिफरन्स लक्षात असू द्या. नंतर लोन ह्या स्मॉल फायनान्स बँक आहे ह्या जे लोन देतात ते ह्यांचं जे कस्टमर ग्राहक मी सांगितलं तुम्हाला लोन दर आहे ते त्यांचे ते स्वतःचे ठरवतात, जे काय स्मॉल फायनान्स बँक प्रायव्हेट बँकासाठी आहे ते. आणि ज्या पेमेंट बँक आहे ह्या पेमेंट बँकांना लोन देता येत नाही. इवाल जर ही 5 वर्ष कार्यरत राहिली, हिचं जर परफॉर्मन्स वगैरे बघून हिला समोर फ्युचरमध्ये स्मॉल फायनान्स बँकचं कसं युनिव्हर्सल कमर्शियल बँक प्रायव्हेट बँकेचं लायसन्स सुद्धा देऊ शकतं RBI. नंतर मग त्यांनी जर अप्लाय वगैरे केलं तर पेमेंट बँकला नंतर आता सांगितलेलं आहे, आता नवीन 2019 मध्ये प्रोव्हिजन केलेलं आहे, जर 5 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल आणि तिचा परफॉर्मन्स चांगला असेल तर ती पेमेंट बँक स्मॉल फायनान्स बँकमध्ये सुद्धा काय करू शकता येते, कन्वर्ट करता येते. म्हणजे स्मॉल फायनान्स बँकमध्ये सुद्धा तिला कन्वर्ट करता येऊ शकतं. मग हे सगळ्या झाल्या कशामधला डिफरन्स झाला आपला स्मॉल फायनान्स बँक आणि पेमेंट बँकमधला. ह्याच्यामध्ये बघण्यासारखं आता स्मॉल फायनान्स बँकमध्ये मी सांगितलं ग्राहक त्यांचे शेतकरी सूक्ष्म छोटे उद्योग वगैरे आहेत. ह्याच्यामध्ये ते जसं NRI लोक आहेत ह्यांचे ते काय आहेत, ग्राहक आहेत. डिपॉझिटच्या बाबतीत बघितलं तर स्मार्ट पेमेंट बँक काय मी सांगितलं 1 लाखापेक्षा जास्त डिपॉझिट घेऊ शकत नाही. आता डिपॉझिटच्या बाबतीत बघा त्यांनी जेवढं डिपॉझिट घेतलेलं आहे कुणी पेमेंट बँकनी, ह्या पेमेंट बँकनी जेवढं डिपॉझिट घेतलेलं आहे त्याच्यातलं 75% जे डिपॉझिट आहे हे 75% डिपॉझिट त्यांना गव्हर्नमेंट सिक्युरिटी ट्रेझरी बिल काय आहे किंवा कॅश मॅनेजमेंट बिल असेल. ट्रेझरी बिल आणि कॅश मॅनेजमेंट बिल काय आहे, तर जर गव्हर्नमेंटला भारत सरकारला 1 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी पैसा उधारीमध्ये पाहिजे असेल तर भारत सरकार काय करतं, ट्रेझरी बिल इश्यू करतं किंवा कॅश मॅनेजमेंट बिल काय करतं, इश्यू करतं. म्हणजे 75% पैसा हा जेवढं डिपॉझिटमध्ये पेमेंट बँकमध्ये पैसे घेतले तर ॲक्च्युली पेमेंट 1 लाखापेक्षा घेऊ शकत नाही. आणि जेवढं डिपॉझिटमध्ये पैसे आले त्याचा 75% गव्हर्नमेंट सिक्युरिटी ट्रेझरी बिल आणि कॅश मॅनेजमेंट बिलमध्ये त्यांना ठेवावं लागणार. आणि उर्वरित जो
25% जो भाग आहे तो त्यांना जो ठेवावा लागणार आहे तो व्यापारी बँकामध्ये ठेवावा लागणार, जसं प्रायव्हेट बँक असतील किंवा सार्वजनिक क्षेत्रातले असतील, विदेशी बँक असतील, ह्यांच्यामध्ये त्यांना तो पैसा ठेवावा लागणार. PSL कोटा प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग बघितली तर स्मॉल फायनान्स बँकसाठी जो PSL कोटा आहे तो 75% आहे. लक्षात असणं ही गोष्ट, स्मॉल फायनान्स बँक आणि RRB अशा दोन डिफरन्शियल बँक आहेत त्या, ह्यांच्यासाठी PSL कोटा हा 75% आणि इतर सर्व बँकांसाठी हा PSL कोटा. आता पेमेंट बँकला काय लोन देताच येत नाही, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी PSL कोटाचा काही विषयच येत नाही, परंतु बाकी इतर सगळ्या बँक आहेत त्यांच्यासाठी PSL कोटा हा 40%. हा डिफरन्स मेन लक्षात असू द्या, प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग. नंतर युवलमध्ये आपण काय बघणार आहोत की जसं स्मॉल फायनान्स बँकला 5 वर्षाचा चांगला एक्सपिरियन्स असेल आणि 5 वर्ष त्यांचा परफॉर्मन्स वगैरे चांगला असेल तर तिला प्रायव्हेट बँकमध्ये काय करू शकतो, कन्वर्ट करू शकतो. पेमेंट बँकमध्ये बी तिला 5 वर्षाचा चांगला एक्सपिरियन्स असेल तर ती बी काय होऊ शकते, तिचं बी कन्वर्जन आपण कशामध्ये, स्मॉल फायनान्स बँकमध्ये करू शकतो. आणि महत्त्वाचं म्हणजे पेमेंट बँकमध्ये आता स्मॉल फायनान्स बँकमध्ये तुम्ही टाइम डिपॉझिट आणि डिमांड डिपॉझिट म्हणजे काय तर करंट अकाउंट, सेव्हिंग अकाउंट आणि टाइम डिपॉझिट, फिक्स डिपॉझिट. तर पेमेंट बँकला हे टाइम डिपॉझिट ठेवता येत नाही, टाइम डिपॉझिट घेता येत नाही, फक्त कोणतं डिमांड डिपॉझिट, ओनली आणि ओनली डिमांड डिपॉझिटच घेतात पेमेंट बँकमध्ये. आणि स्मॉल फायनान्स बँक आहेत त्या पेमेंट डिमांड डिपॉझिट आणि टाइम डिपॉझिट दोन्हीही काय करू शकतात, ॲक्सेप्ट करू शकतात. आणि क्रेडिट कार्ड हे पेमेंट बँक इश्यू करू शकत नाही, डेबिट कार्ड हे दोन्ही बँका काय करू शकतात, इश्यू करतात. डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड स्मॉल फायनान्स बँक सुद्धा काय करते, दोन्ही इश्यू करते. ओके, ठीक आहे, थँक्यू.